राज्य मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल माहिती देत आहेत। पाहूया त्याचं थेट प्रसारण। अधिकार हे लोकल स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना आपण दिलेले आहेत आणि त्यांना उणे पद्धतीने देखील त्याचा विड्रॉल करता येईल अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केलेली आहे, जेणेकरून पैशाची त्या ठिकाणी कुठली कमतरता पडणार नाही। आज मंत्रिमंडळामध्ये याचा एक सविस्तर आढावा घेण्यात आलेला आहे। कुठल्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे याचा संपूर्ण आढावा आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे। उद्या पालकमंत्र्यांना किंवा सगळ्या मंत्र्यांना या पूरग्रस्त भागामध्ये त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे की त्यांनी भेटी दिल्या पाहिजेत। मी स्वतः देखील काही भागांमध्ये उद्या जाणार आहे। फक्त आमचा प्रयत्न हा असेल की जिथे मोठ्या प्रमाणात मदत कार्य चाललंय त्या मदत कार्यावर कुठला ताण येऊ नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल तर त्याला उलट पूरक मदत काय करता येईल अशा दृष्टीने हे दौरे आमचे असतील आणि एक परिस्थिती समजून घेऊन त्यात अजून अधिक मदत आपल्याला काय करता येईल, जेणेकरून आज जो आमचा शेतकरी उद्ध्वस्त होतोय त्या उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला आपल्याला कशा पद्धतीनं अधिकचा दिलासा देता येईल याचाही प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल। सर, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी विरोधक मागणी करतात। ओला दुष्काळ संदर्भात काही प्रोसेस सुरू आहेत का? ओला दुष्काळ संदर्भात असं आहे की ओला दुष्काळ काय, या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे ती सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी देऊ। सर, जमीन गडबडून निघालेली आहे, त्यामुळे काल सुरेश दस यांनी एक विशेष मागणी केली होती की रोयोच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना कशा प्रकारे दिलासा दिला जाऊ शकतो आणि वेगळ्या प्रकारे या मदतीमध्ये काही ऍडिशनल तुम्ही तरतूद करणार। खरडून गेलेल्या जमिनीकरता ऑलरेडी आपला GR आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मदत करता येते आणि आपण नरेगाच्या थ्रू देखील ती मदत करतो। मला जे सुरेश दसांनी पत्र दिलेलं आहे त्यात त्याचे नॉर्म्स रिवाइज करावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे। शासन त्याच्यावर सकारात्मक विचार करत आहे। केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला गेला आहे, केंद्राकडून काय मदत अपेक्षित आहे? बघा, केंद्राची मदत याला वेळ लागतो, कारण सगळं असेसमेंट करून एकच प्रस्ताव हा केंद्राकडे जातो आणि त्यानंतर केंद्र त्या संदर्भात मदत करतो। पण आपल्याला माहिती आहे की NDRFच्या अंतर्गत केंद्र सरकारने आपल्याला ऍडव्हान्समध्ये पैसे दिलेले असतात, त्यामुळे ते पैसे आपण खर्च करतो आणि आपले पैसे गरज पडली तर आपण त्या ठिकाणी जे काही पैसे लागतील ते देतो आणि त्यानंतर नियमाने केंद्र सरकार आपल्याला मदत करत असते। त्यामुळे केंद्र सरकारची मदत निश्चित घेऊ, ती मदतही मिळेल, पण त्याकरता राज्य सरकार थांबणार नाही। आपल्या शेतकऱ्यांना तातडीची जी काही मदत याच्यामध्ये करता येईल ती सगळी आम्ही करू। सरकारने आज एक GR बाहेर केला आहे, त्यामध्ये 1339 कोटी रुपये जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यासाठी म्हटलेलं आहे। तुम्ही म्हटलं की 2215 कोटी रुपये काय नेमकं असं आहे, मी पुन्हा सांगतो, सातत्याने आम्ही GR काढतो आहोत। एक सिंगल GR नाही आहे, वेगवेगळे GR निघालेले आहेत। या सगळ्या GRची आतापर्यंत आम्ही रिलीज केलेले जे पैसे आहेत ते 2215 कोटी रुपये आहेत। 2215 कोटी 31,64,000 शेतकऱ्यांकरता। यातले जे खालपर्यंत पोहोचलेले आहेत ते 1829 कोटी पोहोचले आहेत, उरलेले 1-2 दिवसात पोहोचतील। याचं वाटप सुरू झाल्यानंतरही त्याला पूर्ण होण्याकरता 10 ते 12 दिवस लागतात। सर, आज काही ठिकाणी अशी परिस्थिती दिसली की पोचता येणं शक्य नाही आहे त्या ठिकाणी अद्यापही, अशा ठिकाणी तातडीची म्हणजे पुनर्वसन तर आहेच, मात्र तातडीची मदत घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट।